बीडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यकर्त्याच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाण झालेल्या अशोक सोळंके यांच्याकडून संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं गेलंय। आमदार सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंके आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। आमदार प्रकाश सोळंके पोलिसांवर दबाव टाकून केस मॅनेज करत असल्याचाही आरोप केला गेलाय। 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सादोळा इथे सुशील सोळंकेसह त्याच्या साथीदारांपासून माझ्या जीवाला धोका असून जर ठोस कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसणार असा इशारा अशोक सोळंके यांनी दिलेला आहे। अशोक सोळंके यांना सुशील सोळंके आणि इतरांनी दुकानात येऊन मारहाण केली होती त्या संदर्भातला आरोप त्यांनी केलाय। व्हिडिओ व्हायरल झालाय, पण आता मात्र आपल्या जीवाला धोका असल्याचं अशोक सोळंके यांनी म्हटलेलं आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। बीडमध्ये नेमकं काय चाललंय, कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी ही दृश्य आहेत। पहिल्या दृश्यामध्ये आपण बघतोय आमदार सोळंकेंचा कार्यकर्ता आहे जो मारहाण करतोय, त्याबाबतची तक्रार केली गेली आहे, प्रकरण समोर आलंय, व्हिडिओ समोर आलाय। दुसरी दृश्य आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीए कडून झालेली मारहाण आहे, त्याबाबतचा हा आरोप आहे आणि त्याची दृश्य आहेत, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। तिसरी दृश्य आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता भोसले अर्थात खोक्या यानं बॅटनं जी अमानुष मारहाण केली होती त्याबाबतचा व्हिडिओ आहे, जो अजूनही फरार आहे, अजूनही पोलिसांना तो सापडला नाहीये। हे सगळे अमानुष मारहाणीचे प्रकार सातत्यानं बीडमधून समोर येत आहेत। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। सापांचा बीड असतो ना, तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे। बिळाला शुद्धीकरण करायसाठी आजपर्यंत सापाला दूध पाजलं, आता सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे। जे कोणी राजकारणी रूपी साप असतील त्या जिल्ह्यात त्यांना एकदा जे काय आता पुढे येत आहेत विषय ज्या पद्धतीनं उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे शेकडो लोकांचे बळी जातील, त्याला जबाबदार कोण असणार? म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची कोणी असू देत ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे। आपण बघितलं विजय वडेट्टीवार यांनी आता सरकारकडूनच या सगळ्या प्रकरणावर पोलिसांचा वचक बसवण्यासाठी प्रशासन मजबूत करण्यासाठीची गरज व्यक्त केलेली आहे। बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडावा अशी ही दृश्य आहेत। अमानुष मारहाण होतीये आणि याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत। सातत्यानं राजकीय नेत्यांची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येत आहेत। राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत, नातेवाईक आहेत किंवा मग पीए आहेत, यांच्याकडून मारहाणीचे आरोप सातत्यानं होत आहेत। No.